हाय फ्रेंड्स, आपण आलेलो आहात वरद होम या चॅनेलवरती. आपण आता दुसरा ब्लॉग तयार करत आहोत. आपण आता थोड्या वेळात स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचं आहे. त्यासाठी थोड्याच वेळात चहा पाणी करून जाऊया आपण. आणि काय वाटलंच लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. हाय, आपण आलो आहे आता स्वामी समर्थांच्या मंदिरात. तुम्ही आमचं स्वामी समर्थांचं मंदिर बघू शकता. हे असं आहे आणि ह्यात आपण विठ्ठल रुक्माईच्या मंदिराचं म्हणजे विठ्ठल रुक्माईच्या मंदिराच्या नावानं पण ओळखलं जाऊ शकतं, कारण इथं 2 देव आहेत. स्वामी समर्थ आहेत आणि विठ्ठल रुक्माई मंदिर आहे, त्यामुळे आपण ह्या नावानं पण ओळखलं जाऊ शकता. हे आहे आमच्या देवाच्या पुढची तुळस. चला आपण आता दर्शन घेऊया. आपण आता आत आलेलो आहे. आपले श्री स्वामी समर्थ आहेत. कशी एक सांगायचं राहून गेलं, इकडं आपले गणपती बाप्पा आहेत बाजूला, म्हणजे ह्या मंदिराच्या डाव्या साईडला गणपती बाप्पा आहेत आपले. आणि हे झाल्यानंतर म्हणजे तर तुम्हाला मागाशी दाखवलेलंच आहे स्वामी समर्थ आणि विठ्ठल रुक्माई. आता पुढं आता इकडे आपले हनुमान. आपण असं माहितीच आहे की आपण तर श्री स्वामी समर्थाचं मंदिरात आहे. मग ते स्वामी समर्थांचं मंदिर 2022 स्थापन झालं इथं. आणि विठ्ठल रुक्माईचं मंदिर 1900 का 2000 म्हणजे 1980च्या पुढे आणि 2000च्या आसपास इथं स्थापन झालं होतं हे मंदिर. पुन्हा इथं 2022 श्री स्वामी समर्थांच्या म्हणजे संघटनेनं इथं स्वामी समर्थांचं पण मंदिर आणलं. इथं दर गुरुवारी आमच्या गावात इथं भरपूर भाविक म्हणजे स्वामी समर्थांचे पुजारी असो किंवा नागरिक असो गावाचे, ते इथं गुरुवारी भरपूर संख्येने जमवतात. कारण स्वामी समर्थांचा वार आहे ना तो, आणि वार असलं की भक्त माहीतच आहेत तुम्हाला किती ह्याच्यात हे होतात. परत त्या दिवशी आरती घेतली जाते, पुन्हा काही मंत्र घेतले जातात त्या दिवशी. परत काहीतरी म्हणजे घरात कसे वागावे, बाहेर कसे वागावे, हे सगळं सांगितलं जातं. आता आपण घरला जाऊया, कारण आम्ही पण आता खेळायला जायचं ठरले, त्यामुळे आता चला जाऊया आपण. मागो मारला होता शेवटला आउट झाला यो संपला आउट झाला बॉल दिलाय की रे मग बसला तिथनं शिवी घालते.
चला आता आपण तर ब्लॉगिंग बंद करूया. आता खूप रात्र झाली दिसते आपल्याला, त्यामुळे आपण आता ब्लॉगिंग बंद करूया. बाय.